हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मॅथ समजो या यूट्यूब चॅनलवर तुमचा हार्दिक हार्दिक स्वागत. आपण शिकत आहोत इयत्ता 4थी स्कॉलरशिप पेपर 1 गणित या विषयातील वेगवेगळे घटक. तर गणित या भागातील आपण 4 व्हिडिओ ऑलरेडी बनवले आहेत आणि ते तुम्ही जर पाहिले नसतील तर ते तुम्ही 4 व्हिडिओ व्यवस्थितपणे पहा, त्याचा व त्यामध्ये दिलेले प्रश्नांचा योग्य पद्धतीने सराव करा. आज आपण 5वा घटक पाहणार आहोत, संख्यांची तुलना, चढता क्रम व उतरता क्रम. हा विषय शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अतिशय महत्वाचा आहे, कारण कोणती संख्या मोठी, लहान किंवा समान आहे हे ओळखणे, दिलेल्या संख्यांचा योग्य क्रम लावणे, परीक्षेत गोंधळ टाळण्यासाठी योग्य पद्धती वापरणे. या व्हिडिओमध्ये आपण अंकांची संख्या पाहून तुलना कशी करायची, डावीकडून तुलना करण्याची सोपी युक्ती, चढता व उतरता क्रम उदाहरणासह, परीक्षेत येणारे महत्त्वाचे प्रश्न, हे सर्व अगदी सोप्या भाषेत आणि स्टेप बाय स्टेप आपण समजून घेणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ उपयुक्त वाटला तर लाईक करा, शेअर करा आणि अशा शिष्यवृत्ती मार्गदर्शनासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आजचा अभ्यास सुरू करूया. 5वा घटक आहे संख्यांची तुलना, चढता क्रम व उतरता क्रम. मग आता लहान असताना आपण शिकलो होतो, पहा, समजा तुम्ही पहिली, दुसरी, तिसरीत पण शिकलात आणि 4थी मध्ये सुद्धा तुम्ही शिकला आहात की दोन संख्यांची आपण तुलना करतो. तुलना करतो म्हणजे आपण काय ठरवतो की त्या दोन संख्येमध्ये किंवा 3 संख्येमध्ये कोणती संख्या छोटी आहे, कोणती संख्या मोठी आहे. आणि छोटी संख्या, मोठी संख्या ओळखल्यानंतर आपण त्यामध्ये चढता क्रम आणि उतरता क्रम ठरवतो. म्हणजेच आपण याला इंग्लिश मध्ये म्हणतो असेंडिंग ऑर्डर आणि डिसेंडिंग ऑर्डर. मग पहा, संख्यांचा चढता व उतरता क्रम लावताना आपल्याला त्या संख्येची तुलना करावी लागते, म्हणजेच त्यांचा लहान मोठेपणा ठरवावा लागतो. आता इथं पहा, उदाहरणामध्ये आपल्याला दोन संख्या दिल्या आहे, 7345 आणि 73450. मग यापैकी 73450 ही 5 अंकी संख्या आहे. म्हणून आता पहा बरं का, इथं ही 4 अंकी संख्या आहे, इथं ही 5 अंकी संख्या आहे. तर वेळ न घालवता लगेच आपण झटपट उत्तर सांगू शकतो की 5 अंकी संख्या ही नेहमी मोठी असणार आहे 4 अंकी संख्यापेक्षा. तर इथं जास्त तुम्ही त्या प्रश्नाला चेक नाही करायचा. अशा प्रकारे आल्यावर क्वेश्चन काय करणार तुम्ही, जी जास्त अंकाची संख्या आहे ती मोठीच असणार आहे. पण आता दोन संख्या आपल्याला सारखी दिले है ना, म्हणजे 5 अंकी दिले किंवा दोन्ही 6 अंकी किंवा दोन्ही 4 अंकी. तर पहा, इथं आहे 65,649, 56,464, 37,393. मग इथे आपण काय करणार, या संख्येमध्ये कोणता समान घटक इथे पाहणार किंवा त्यांच्यामधील डावीकडील सर्वात पहिले अंक अनुक्रमाने 6, 5 आणि 3 आहे. म्हणजे याच्या दशहजारावर कोणी 6 आहे म्हणजे 6 आहे, याच्या दशहजारावर कोणी 5 आहे, याच्या दशहजारावर कोणी 3 आहे. मग या तिघांमध्ये पूर्ण संख्या न वाचता डावीकडून पहिला जर अंक पाहिला आपण, हे 6 आहे, तर 6 हा मोठा आहे, नंतर 5 आणि नंतर 3. मग 65,649 ही मोठी संख्या झाली, ही मधली संख्या झाली आणि ही छोटी संख्या झाली है ना. आता इथं पहा, या प्रकारे आपण चिन्ह वापरले आहेत. तर या चिन्हांचा अर्थ काय असतो की समजा आपल्याकडे मी 2 नंबर घेतो, पहा, एक घेतला इथं समजा 12 आणि इकडे घेतला आपण 27 है ना, किंवा इकडे घेतला आपण 65 आणि इकडे घेतला आपण 56 आणि 2 नंबर इकडे 35 आणि 35. आता यामध्ये आपल्याला माहित आहे की 27 ही संख्या मोठी आहे. मग जी संख्या मोठी असते ना त्याकडे आपण हा चिन्ह काढतो, लक्षात ठेवा है ना. त्याला आपण ग्रेटर दॅन म्हणतो इंग्लिश मध्ये. म्हणजे ही छोटी संख्या आहे, ही लेस आहे है ना, ही छोटी आणि ही मोठी. म्हणजे जी संख्या मोठी असते ना त्याकडे असा हा कोन इथं ओपन करायचा, अँगल ओपन करायचा इकडे या साईडला. म्हणजे ज्याच्याकडे अँगल ओपन झाला आपण काय म्हणणार, ती संख्या मोठी आहे है ना. इथं पहा, 56 ही संख्या छोटी आहे आणि 65 मोठी. मोठी म्हणजे इकडे आपण कोन किंवा अँगल असा ओपन करणार. आता इथं पण 35 आहे,
इथं पण 35 आहे. याचा अर्थ ही दोन्ही संख्या कशी आहे, बरोबर आहे, इक्वल आहे. ठीक आहे. मग पहा, हे मोठी संख्या लहान संख्येसाठी आपण हे चिन्ह वापरणार, फक्त डाव्या बाजूला किंवा उजव्या बाजूला. आणि दोन्ही संख्या जर सारखे आहेत आपण बरोबरचा चिन्ह म्हणजे इक्वल टू चा साइन वापरणार आपण तिथं. ठीक आहे. आता पुढे पहा, इथं काय सांगितलेलं आहे, समजा आपल्याकडे आता असे 3 नंबर आहे की ज्यामध्ये हे पहिले अंक सारखे पहा, 29,615, 29,645, 29,678. म्हणजे याचा पहिला दुसरा अंक 29, याचा पण पहिला दुसरा अंक 29, याचा पण पहिला दुसरा अंक 29. मग पहिला अंक सारखा असेल म्हणजे त्या संख्यामध्ये, तर डावीकडून दुसरा अंक चेक करा. जर दुसरा देखील सारखा असेल अंक, तर तिसरा अंक पहा. आता इथं पण 2 अंक सारखे आहे की नाही तिन्ही नंबर मध्ये. मग तिसरा अंक इथं काय पहा बरं, 6 आहे म्हणजे 6 आहे. इथं पण 6 आहे, इथं पण 6 आहे. म्हणजे तिसरा अंक देखील इथं समान आहे. मग चौथा अंक चेक करा. इथं 9 आहे ना, 9. इथं 4 आहे, इथं 7 आहे. मग 9 हा मोठा आहे 7 पेक्षा आणि 7 हा मोठा आहे 4 पेक्षा. मग 9 मोठा म्हणजे हा अंक मोठा झाला. किंवा आपण असं पण बोलू शकतो, इथं 600, 600, 600, इथं 95 आहे, इथं 45 आहे, इथं 78 आहे. मग 95 मोठी ना, मग ही संख्या मोठी झाली. ठीक आहे. 29,695 ही संख्या मोठी झाली. त्यानंतर 78 म्हणजे हे 7 मोठं आहे ना, मग ही संख्या मोठी. मग मोठ्याचा इथं सिम्बॉल दिला आपण. मग 29,678 आणि 3 नंबरला 29,645. कारण की यामध्ये 45 हा अंक आहे, तर हे 78 आणि 95 पेक्षा छोटा आहे. ठीक आहे. आणि पुढचा घटक आहे त्याच्यामध्ये चढता उतरता क्रम. एकदा आपण संख्यामध्ये लहान मोठी संख्या शोधली की आपण चढता आणि उतरता क्रम व्यवस्थितपणे लावू शकतो. मग चढता क्रम म्हणजे काय, त्याला आपण इंग्लिशमध्ये असेंडिंग ऑर्डर म्हणतो. म्हणजे छोट्या संख्येपासून मोठ्या संख्येकडे जायचं. मग आपल्याकडे 3 संख्या असेल तर सर्वात लहान संख्या आधी लिहायची, त्यानंतर मधली संख्या घ्यायची आणि नंतर मोठी संख्या घ्यायची. उतरता क्रम त्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो डिसेंडिंग ऑर्डर. त्यामध्ये मोठी संख्या आधी घ्यायची म्हणजे ही, त्यानंतर मधली संख्या आणि त्यानंतर शेवटी लहान संख्या. छोट्याकडून मोठ्याकडे जाताना चढता क्रम आणि उतरता क्रम म्हणजे मोठ्या संख्येपासून छोट्या संख्येकडे. आणि 4 संख्या असतील तर लहान आणि मोठे हे तर आपल्याला भेटणार आहे है ना. ह्या डाव्या बाजूला सगळ्यात छोटी आणि उजव्या बाजूला मोठी. आणि मधल्या 2 संख्येमध्ये जी छोटी आहे ती 2 नंबरला लिहा, त्यापेक्षा जी छोटी थोडी मोठी आहे ती 3 नंबरला घ्या. अशा प्रकारे आपण त्याचे यावर असलेले एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो, म्हणजे प्रश्न आपण सोडू शकतो. तर चला यामध्ये सरावासाठी दिलेले प्रश्न आपण सोडवूया. मग आपला पहिला क्वेश्चन आहे, पुढील पैकी कोणत्या संख्या गटातील संख्या चढत्या क्रमाने मांडल्या आहेत. चढत्या क्रम म्हणजे छोट्यापासून मोठ्याकडे म्हणजे असेंडिंग ऑर्डर. मग पहा, 10,101, 10,100 म्हणजे 101 आणि 100 ही मोठी संख्या आहे आणि ही छोटी संख्या आहे. म्हणजे इथं आपण पुढचे नंबर चेक करणार नाही. ही मोठी संख्या आली, छोटी म्हणजे हा उतरता क्रम वाटतो है ना. पण पुढे तर पहा आणखी मोठा नंबर आला, मग त्यामुळे हे तर आपला पर्याय नाहीये. 50,555, 50,000 या 55,055 म्हणजे यापेक्षा मोठा नंबर आला. ओके चालेल, म्हणजे हा मोठा आहे. 55,550 इथं 55 होतं, इथं 550 आहे, म्हणजे यापेक्षा ही संख्या मोठी आहे. बरोबर आहे. आणि 55,555 550 पेक्षा 555 ही संख्या मोठी आहे. मग हे चढता क्रम एकदम बरोबर आहे. ही सर्वात लहान संख्या आहे, ही सर्वात मोठी आहे. यापेक्षा थोडी मोठी ही आहे, यापेक्षा थोडी मोठी ही आहे. पण आपला पर्याय क्रमांक 2 हा बरोबर आहे. बाकीची तुम्ही चेक करू शकतात, पण आपण वेळ न घालवता पुढच्या प्रश्नाकडे वळूया. मग दुसरा प्रश्न आहे, पुढील पैकी कोणत्या संख्या गटामधील संख्या उतरत्या क्रमाने मांडलेल्या नाहीत. मांडलेल्या नाहीत. प्रश्न व्यवस्थित वाचत जा. मग पहा, याच्यामध्ये पहिला पर्याय आहे 40,273. 41,000 म्हणजे यापेक्षा हा मोठा आहे, यापेक्षा हा मोठा आहे. 41,260 इथं 237 होतं.
आणि 41,238 पेक्षा हा काय झाला छोटा, म्हणजे काय झालं इथं पहा 200 किती सांगितलं इथं 38. म्हणजे हे कोणत्या क्रमाने आहे बरं पहा बरं, छोटी मोठी संख्या मोठी संख्या मोठी संख्या, म्हणजे हे कोणत्या क्रमाने आहे, हे चढत्या क्रमाने संख्या दिलेली आहे, म्हणजेच हे उतरत्या क्रमाने नाही. म्हणजे पहिलाच पर्याय आपला उत्तर आहे, कारण की नंतरचे जे नंबर दिलेले ते सगळे उतरत्या क्रमाने पहा 32,900 32,700 उतरता क्रम आहे, 23,900 23,700. म्हणजे हे तिन्ही एक्झाम्पल मध्ये इथं उतरता क्रम दिलेला आहे. पण एक नंबरचा पर्याय असा आहे की ज्यामध्ये चढता क्रम दिलेला आहे, म्हणजेच तो उतरत्या क्रमाने मांडलेले नाहीत, म्हणून पर्याय क्रमांक 1 आपला बरोबर उत्तर आहे. चला पाहूया प्रश्न क्रमांक 3. पहा तिसरा प्रश्न आहे 7 9 इथं स्टार आहे 88 आणि हा मोठा आहे, म्हणजे ही संख्या त्यांना मोठी पाहिजे कोणापेक्षा 7 9 6 8 9 म्हणजे 79,689. तर स्टारच्या जागी कोणता अंक असेल. मग आता पहा 79 79 इथं 600, इथं जर आपण 6 घेतला तर हे 688 होईल ना. मग 688 हे 689 पेक्षा मोठा नाहीये, म्हणजे 6 पेक्षा मोठा अंक इथं पाहिजे. जर आपण इथं 7 घेतला 79,788 आणि 79,689, तर हो हे 600 आणि 700 म्हणजे 700 काय असणार आहे, ही संख्या मोठी असणार आहे. म्हणजे इथं आपण 7 घेऊ शकतो, 8 पण घेऊ शकतो, 9 पण घेऊ शकतो. मग पर्यायामध्ये कोणता दिलेले पहा बरं, 5 दिलेले हे चालणार नाही, 4 6 7, तर 7 ही मोठी आहे, यामध्ये मोठा अंक आहेत, आपण 7च घेणार, म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपला बरोबर उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा 90,909 90,990 या विधानातील रिकाम्या चौकटीत पुढीलपैकी कोणते चिन्ह येईल. मग आता 909 आणि 990 990 ही संख्या मोठी, म्हणजे ही संख्या मोठी असणार आहे, म्हणजे त्याकडे आपण अँगल असा ओपन करणार, म्हणजे आपल्याला हा चिन्ह पाहिजे. कुठे येतो, पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे पहा. ठीक आहे. पाचवा प्रश्न आपण पाहूया 8,758 8,587 8,875 8,478 या संख्या उतरत्या क्रमाने लावल्या तर त्यातील तिसऱ्या क्रमावरील संख्यांच्या शतक स्थानी कोणता अंक असेल. पहा किती रोटेशन करून विचारला हा प्रश्न. मग आता यामध्ये उतरता क्रम लावायचा आपल्याला, म्हणजे सर्वात मोठी संख्या शोधा आधी. 8,000 8,000 8,000 8,000 700 500 800 800, म्हणजे ही एक नंबर संख्या असणार आपली 8,875. त्यानंतर ही संख्या झाली. 2 नंबर पहा आता, इथं 700 इथं 500 इथं 400, तर 700 8,758, त्यानंतर 500 आहे नाही 8,587 आणि शेवटी कोण असणार आहे 8,478. हे आपण उतरत्या क्रमामध्ये लावले. तर त्यातील तिसऱ्या क्रमावरील, आता तिसरा क्रम कुठून शोधायचा, डावीकडून. लक्षात ठेवा 1 2 3 इकडून घेतलं तर ही संख्या येणार तिसरी, आणि 1 2 3 इकडून जर घेतलं डावीकडून तर ही तिसरी, तर डावीकडून नेहमी मोजायचं. लक्षात ठेवा. तर तिसरी संख्या कोणती आपली 8,587. संख्येच्या शतक स्थानी कोणता अंक असेल. एकक दशक शतक. शतक स्थानी कोणता अंक आहे 5, पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असेल. पुढचा प्रश्न आपण पाहूया 2009 या संख्येचे लगतची पुढची संख्या. मग पहा बरं का आता 2009 त्याचे लगतची पुढची संख्या. लगतची पुढची संख्या कोणती आहे 2010 आहे. दुसरा मुद्दा काय पाहिजे त्याच्यामध्ये 2409 या संख्येची लगतची मागची संख्या. 2409 याचे लगतची मागची संख्या पाहिजे, म्हणजे 2000 किती येणार तिथं 408. आणि 2109 या म्हणजे तिसरी संख्या हीच आहे 2109. या तीन संख्यांचा योग्य चढता क्रम पुढीलपैकी कोणता आहे. मग आता पहा बरं, हे 2010 100 म्हणजे हे एक नंबर. कोणता क्रम विचारला आपल्याला, चढता म्हणजे असेंडिंग ऑर्डर, म्हणजे लहान संख्या आधी असणार आहे, मग एक नंबर ही संख्या असणार आहे 2010.
2 नंबर ही संख्या असणार आहे 2109 आणि त्यानंतर 2408 म्हणजे पहा हा पर्याय कुठे आहे 2010 2109 2408. मग पर्याय क्रमांक आपण पाहूया 2010 2109 आणि 2408. पर्याय क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. 7वा प्रश्न पाहूया 78,758 78,587 78,875 78,578 या संख्या उतरत्या क्रमाने मांडल्यास तिसऱ्या क्रमावर कोणती संख्या येईल? उतरता क्रम म्हणजे सर्वात मोठं एक मोठी संख्या एक नंबर येणार आहे. मग सर्वात मोठी कोण इथं पहा बरं 78,800 ही एक नंबर असणार आहे आपली संख्या. 2 नंबर कोण असेल 700 वाली म्हणजे ही 2 नंबर. 3 नंबर आता 587 आणि 578 ही 3 नंबर असणार आहे आणि ही 4 नंबर सर्वात छोटी संख्या. मग आता क्रम ठरला आपला 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 4 नंबर या उतरत्या क्रमाने लावले बरं का आपण. तिसऱ्या क्रमावर कोणती संख्या तिसऱ्या क्रमावर कोण आहे 78,587 78,587 पर्याय क्रमांक 2. चला पुढचा प्रश्न आपण पाहूया. चढत्या क्रमानुसार प्रश्न चिन्हाच्या जागी पुढील पैकी कोणती संख्या येईल है ना. मग आता पहा 25,919 25,919 त्यानंतर इथं प्रश्न चिन्ह आहे म्हणजे एक संख्या इथं असणार आहे 35,919. मग इथं 25,000 आहे इथं 35 आहे म्हणजे इथली संख्या 25 आणि 35,000च्या मधली असणार आहे म्हणजे चढता क्रम आहे 25,000 इथं कितीतरी हजार असतील इथं 35,000 आला 3 नंबरला. मग पहा 29 असू शकते 24 नसणार आहे कारण की 25 नंतर 26 27 28 29 30 31 32 33 34 पर्यंत पाहिजे आपल्याला. 35 पण चालेल पण 919 पेक्षा छोटी पाहिजे. इथं 36 आला इथं 25 आलं म्हणजे हे दोन पर्याय इथं गेले आपले. इथं 25 आलं पण इथं किती आलं पहा 199 आलं म्हणजे 919 पेक्षा ते छोटे. मग 29,000 हे बरोबर आहे 29,829 इथं ती मधली संख्या असणार आहे. 9 नंबरचा प्रश्न आपण पाहूया. पुढील संख्या उतरत्या क्रमाने मांडा. पुढील संख्या उतरत्या क्रमाने मांडा. शेवटून येणाऱ्या दुसऱ्या व चौथ्या संख्येमधील फरक काढल्यास दशक स्थानी कोणता अंक येईल? पहा उतरता क्रम पण लावायचा दुसरा चौथा संख्या पण शोधाय त्याच्यामध्ये आणि दशक स्थानी म्हणजे 3 टॉपिक याच्यामध्ये आले. मग आता याला आपण व्यवस्थित सोडूया. 43,048 क्रम कोणता लावायचा आपल्याला उतरता क्रम. उतरता क्रम म्हणजे सर्वात मोठी संख्या आधी येणार बरोबर आहे की नाही. मग यामध्ये सर्वात मोठी संख्या कोणती पहा बरं. हे 43,000 हे 42,000 हे 43,000 इथं 42,000 43,000. मग 43,000 वाले तर 3 मोठी संख्या मिळाली आपल्याला 43 43 43. इथं फक्त 48 आहे इथं 476 आहे इथं 800 म्हणजे सर्वात मोठी संख्या ही झाली आपली कोणती ती 43,844. मग 2 नंबर कोण येणार ही 43,476 आणि 3 नंबरला कोण येणार 43,048. आता 4 नंबरला कोण येणार 42,500 आणि तर 400 म्हणजे 500 वाली येईल ना. मग 30,544 आणि शेवटी कोण येणार 42,454. उतरता क्रम लावला आपण डावी बाजू डावीकडून. शेवटून येणाऱ्या दुसऱ्या व चौथ्या शेवटून शब्द का आला शेवटून. मग शेवटून म्हणजे उजवी बाजूकडून घ्यायचं 1 2 3 4 चौथ्या व दुसऱ्या 1 2 हे 2 कोण येते 2 संख्या कोण आहे आपल्याकडं शेवटून चौथ्या व दुसऱ्या कोण येते 43,476 आणि 42,544. यातील फरक म्हणल्यावर आपण वजाबाकी करणार. 6तून 4 गेले 2 7तून 4 गेले 3 4तून 5 जात नाही म्हणून हे होणार 14 हे बनणार 2 14तून 5 गेले 9 2तून 2 गेले 0
4तून 4 गेले 0 म्हणजे 932. फरक काढल्यास दशक स्थानी कोणता अंक येईल? 932. एकक दशक, दशक स्थानी कोणता अंक आला आपला? 3. जे पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर उत्तर असेल. चला पुढचा प्रश्न पाहूया. 10 नंबरचा प्रश्न. 42,976, 24,796, 42,796, 24,976 या संख्या चढत्या क्रमाने मांडल्यास पहिल्या व शेवटच्या संख्यांची बेरीज किती? मग पहा, चढता क्रम म्हणजे सर्वात छोटी संख्या आधी, मग हे 24 आहे, हे पण 24 आहे, इथं 900 आहे, इथं 700, म्हणजे 1 नंबरच ही संख्या असणार आहे आणि ही 2 नंबर असणार आहे. 24,000 24,000. आता हे 2 मोठी संख्या, यातील छोटी कोणती आहे? इथं 900, इथं 700, म्हणजे ही 3 नंबरची संख्या झाली आपली आणि ही 4 नंबरची सर्वात मोठी संख्या. मग चढता क्रम काय झाला? हे 1 नंबर, हे 2 नंबर, हे 3 नंबर, हे 4 नंबर झालं. मांडल्यास या संख्या चढत्या क्रमाने मांडल्यास पहिल्या व शेवटच्या संख्यांची बेरीज. मग पहिली आणि शेवटची संख्या, मग पहिली कोणती आपली? 24,796 आणि शेवटची म्हणजे चौथी कोण आहे? 42,976 यांची बेरीज विचारली आपल्याला. मग पहा, 6 अधिक 6 12, 2 हातचाला 1, 9 1 10 आणि 7 17, 7 हातचाला 1, 9 1 10 आणि 7 17, 7 हातचाला 1, 4 आणि 1 5, 5 आणि 2 7 आणि 4 आणि 2 6, 67,772. 67,772 पहिलाच पर्याय भेटला आपल्याला. चला आता पुढचा प्रश्न आपण पाहूया. 11 नंबरचा. 13,524, 13,627, 14,524, 14,914, 13,738 या संख्या चढत्या क्रमाने मांडल्या व उतरत्या क्रमानेही मांडल्या तर त्यात येणाऱ्या मधल्या संख्येमधील फरक किती असेल? आता एक गोष्ट लक्षात ठेवा, एकदम शॉर्टकट ट्रिक सांगतो मी तुम्हाला. इथं टोटल किती संख्या आहे बरं? हे 5 संख्या आहे है ना. त्याचं एक छोटा उदाहरण देतो मी तुम्हाला. 5 4 9 3 1 आणि 10 त्या 5 संख्या मी हे घेतले. तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो शॉर्टकट मध्ये कसं करायचं. पहा, याचा जर आपण चढता क्रम लावला, काय येईल बरं? 1 3 4 9 10 आणि उतरता क्रम लावला तर 10 9 4 3 1. मग आपल्याकडे जर 3 संख्या असेल, 5 संख्या असेल म्हणजे विषम संख्या, ऑड नंबर जर असेल, 7 संख्या असेल, 9 संख्या असेल, मग या संख्या जर तुम्ही चढत्या क्रमाने लावा किंवा उतरत्या क्रमाने लावा, यांची मधली संख्या म्हणजे 5 जण आहे ना, मग 2 इकडं 2 इकडं मधली संख्या, इकडं पण 2 इकडं 2 इकडं मधली संख्या. मग तुमच्याकडे जर टोटल 3 संख्या आहे, 5 आहे, 7 आहे, 9 आहे, 11 आहे, 13 आहे, तर तुम्ही चढता क्रम लावा किंवा उतरता क्रम लावा, मधली संख्या तुम्हाला सारखीच भेटणार आहे. अलग लक्षामध्ये. मग 4 चढत्या क्रमामध्ये पण मधली संख्या आहे आणि उतरत्या क्रमामध्ये सुद्धा मधली संख्या आहे आणि याची बेरीज म्हणजे लगेच मधली संख्याची बेरीज करून टाकायची आणि फरक विचारला तर त्यांचा नेहमी 0 असणार आहे, कारण की 2 सारख्या संख्यांचा फरक नेहमी 0 असतो. मग इथं जर व्यवस्थित पाहिलं आपण, हे 5 संख्या दिलेल्या आपल्याला, मग आपल्याला माहिती कुठली तरी एक संख्या मधली संख्या येणार आहे. मग चढता क्रम लावला तर जी मधली संख्या भेटली, उतरता क्रम लावला तर तीच संख्या आपल्याला मधली संख्या मिळणार आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? आणि दोन्ही संख्या जर सारख्या असतील, समान असतील, मग त्यांच्यातील फरक नेहमी काय असणार आहे? 0 असणार आहे. इथं वेळ न घालवता तुम्ही ट्रिक इथं अप्लाय करू शकतात, वापरू शकतात. आणि सेकंड लास्ट प्रश्न, 12वा प्रश्न पहा. 31,357, 31,528 बॉक्समध्ये इथे एक नंबर असणार आहे. 31,901, 32,807 यामध्ये चौकोन किंवा बॉक्स मध्ये कोणती संख्या लिहावी म्हणजे चढता क्रम पूर्ण होईल? आता चढता क्रम पहा, इथं 31,000 आला, इथं 31,000,
म्हणजे ही संख्या सुद्धा इथं 31,000 मध्येच असणार आहे. इथं 500 आहे, इथं 900 आहे, म्हणजे आपल्याला 600, 700, 800 पर्यंत संख्या पाहावं लागेल. मग इथं 32,000 आलं म्हणजे ऑप्शन गेला आपला. 31,200 आलं म्हणजे 500 पेक्षा कमी आहे, हा पण पर्याय आपण घेऊ शकत नाही. 31,400 आलं म्हणजे ही पण संख्या आपण घेऊ शकत नाही, कारण की 500 पेक्षा मोठी पाहिजे. तर 705 है ना, म्हणजे 31,000 ही पण 31,000. इथं 500 मध्ये अंक आहे, इथं 900 मध्ये, म्हणजे मधली 700 मध्येच असणार ना, म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर आहे. आणि आजच्या व्हिडिओ मधला हा शेवटचा तिसरा प्रश्न या घटकातील 666 बॉक्स 7, म्हणजे इथं एक अंक असणार आहे, म्हणजे 5 डिजिट नंबर आहे, 5 अंकी संख्या असणार आहे. या संख्येत चौकटीच्या जागी कोणता अंक लिहावा म्हणजे ती संख्या 66,687 पेक्षा मोठी येईल. मग पहा इथं पण 666 आला है ना, 666 आहे, हे 7 आहे, इथं पण हे पण 7 आहे. इथं मोठी संख्या पाहिजे आपल्याला. मग इथं शून्य घेतला तर ते काय बनणार आहे, 607 होणार आहे. पण यापेक्षा म्हणजे आपल्याला मोठी संख्या पाहिजे 687 पेक्षा. इथं एवढं चेक करा फक्त. 600 पण नाही घेऊ शकत. हो, 9 आपण घेऊ शकतो. पहा बरं, इथं जर आपण घेतलं 9, ह्या बॉक्स मध्ये जर घेतलं आपण 9, तर ती संख्या कोणती बनली बरं, 66,697 बनली. आणि ही कोण आहे, 66,600 किती आहे, 87. मग हीच मोठी होणार की नाही. म्हणजे इथं कोणता अंक घ्यावा लागेल आपल्याला, 9 हा अंक घ्यावा लागेल. इथं कळतं का तुम्हाला? आता पहा ना, 66,697 आणि 66,687. मग 87 पेक्षा मोठा म्हणजे हा अंक चेक करा ना, 8 पेक्षा मोठा 9ची, मग इथं 9च घ्यावा लागेल आपल्याला, म्हणजे पर्याय क्रमांक 3 है ना. तर आज आपण काय पाहिलं, 5वा घटक संख्यांची तुलना, चढता क्रम व उतरता क्रम है ना, व त्यावर आधारित 13 प्रश्न आपण व्यवस्थितपणे सोडवून घेतले आहेत. आशा करतो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट नक्की करा. थँक्यू, धन्यवाद.